आणि खास करून एक इंटरेस्टिंग गोष्ट कळली होती, ज्यावेळेला 26/11चे जे 6-7 मास्टर माइंड होते ना, त्यापैकी एक मास्टर माइंडला आयबीने पकडलं ना, हा दहशतवाद्याचं नाव होतं जबीउद्दीन अन्सारी, याला अबू जिंदल असं सुद्धा म्हटलं जातं। आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ही व्यक्ती आहे ना खूप जास्त महत्त्वाची आहे। येणाऱ्या व्हिडिओज मध्ये कळेल तुम्हाला कशा प्रकारे एक भारतीयांच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतो पुढे जाऊन त्याबद्दलचं। तर याच अबू जिंदल याने एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे आजच्या पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये ना तिथे ह्याच फायनल झालेल्या 25 दहशतवाद्यांची अजून एक ट्रेनिंग झाली होती, ती म्हणजे पॅराग्लायडिंगची। एकंदरीतच कमांडो ऍक्शन बद्दल माहिती असेल तर तुम्हाला ही सुद्धा गोष्ट माहिती असेल की कमांडोंना अशा प्रकारची पॅराग्लायडिंगची ट्रेनिंग दिली जाते। जर तुम्हाला 26/11चा हल्ला माहिती असेल तर एकंदरीत कमांडो आणि त्यांच्या निगडीतल्या वेगवेगळ्या गोष्टी माहिती असतीलच। त्यामधील एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे नरिमन हाऊसवर कशा प्रकारे कमांडो हेलिकॉप्टरने उतरले होते त्याबद्दल तर तुम्हाला आयडिया असेलच। तर तशा प्रकारचीच ही पॅराग्लायडिंगची गोष्ट आहे, म्हणजे दहशतवाद्यांना अशा प्रकारे ट्रेनिंग दिली होती की वेळ पडल्यास त्यांना विमानाने किंवा हेलिकॉप्टरने सुद्धा उतरवायची एक प्रकारे सिस्टम तयार केली होती, किंवा पळून जायचं असेल तरी सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकत होता। अशा प्रकारची सुद्धा त्यांनी खातरजमा बाळगली होती। आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून इंटरेस्टिंग गोष्ट कळेल, ती म्हणजे तथाकथित या ज्या दहशतवादी संघटना आहेत ना, ज्या स्वतःला खूप मोठं मानतात, म्हणजे कोणतं अल-कायदा असेल, त्यानंतर ही लष्कर तय्यबा असेल, जैश ए मोहम्मद असेल, जमात उद दवा असेल, किंवा मग आता नवीन एक फॅक्शन आले ते म्हणजे अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट, यांच्यामध्ये ना एक वेगळ्याच प्रकारची कॉम्पिटिशन असते त्याबद्दलचं आणि एकंदरीत या संघटनांबद्दल सुद्धा तुम्हाला मी येणाऱ्या व्हिडिओज मधनं सांगेन। आणि कनेक्टेड राहा आणि थोडा रिस्पॉन्स तगडा आला पाहिजे। का माहितीये का, आता आपण पार्ट बी मध्ये जाऊ, त्यामध्ये सर्व लाईव्ह ऍक्शन आपण पाहणार आहे, ज्यामध्ये एकंदरीत आपण स्टोरी जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी घडल्या आहेत ना तिथे जाऊन पाहणार आणि एकंदरीत तिथून आपल्याला ही स्टोरी जाणून घ्यायची आहे। फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे जिथे जिथे हे सर्व हल्ले घडले होते ना त्या सर्व गोष्टी अतिसंवेदनशील आहेत, त्यामुळे त्यांच्या सिक्युरिटीची खातरजमा बाळगूनच मी सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कारण सध्या दिवस खूप जास्त वाईट चालू आहेत एकंदरीतच भारताच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून। आणि तुम्हाला काय वाटतं, ऑपरेशन सिंदूर 2.0 परत एकदा लॉन्च होईल का? तसं म्हणायला गेलं तर सरकारचं मत असं आहे की ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये, इट इज टू बी कंटिन्यूड। त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा। आणि पुढचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्याचबरोबर गुंतागुंतीचा, त्यामुळे सर्व व्हिडिओज पाहायला बिलकुल विसरू नका, त्यामुळे कनेक्टिव्हिटी राहते आणि कन्फ्युजन राहत नाही। त्यामुळे बाकी हर हर महादेव।